कालपासून भूमिका मांडतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसलेला नाही. तुम्ही काल भुजबळांच्या भूमिकेला अधिसूचना मागे घ्यावी या मागणीला पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे भुजबळ म्हणाले की मी 35 वर्षापासून ओबीसींचा लढा लढतोय, जे सोबत आले ते ठीक, नाही आले तेही ठीक. म्हणजे भुजबळ आपल्या भूमिकेवर कायम आहेत. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघ सोबत नाही आला तरी आम्हाला तो अधिसूचना मागे हवी अशी त्यांची भूमिका आहे. नाही, ठीक आहे ना, त्यांनी ती भूमिका मांडली, मी त्याला विरोध करणार नाही. पण मी अभ्यास केल्यानंतर मला जे आढळलं त्याच्यावरती मी आजही ठाम आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने एवढे दिवस संघर्ष केल्यानंतर सरकारने आम्हाला जे आश्वस्त केलं होतं की मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही, या दोन्ही शासन निर्णय आणि राजपत्रात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अभ्यास केल्यावरती हाच निष्कर्ष निघतो की ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं यश आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संघर्षाचा परिणाम आहे. आणि त्यामुळे त्या राजपत्रामध्ये जर नवीन काही असतं तर आम्ही सुद्धा विरोध केला असता. जुने शब्द टाकून नवीन राजपत्र काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे त्याला विरोध करण्याचं कुठलंही कारण मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी ती भूमिका घेत नाही. आज विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी नेते संघटन यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि तुम्ही त्यात सहभागी होता? नाही, मला तशा प्रकारचं कुठलंही निमंत्रणही नाही आहे. आपण सांगता आणि ती बैठक मुंबईला आहे, त्याच्यामुळे एवढ्या कमी वेळामध्ये मी मुंबईला पोहोचू शकत नाही. कदाचित ते सर्वांशी चिंतन मनन विचार विनिमय करतील आणि नंतर ते काय निर्णय घोषित करतात ते बघू आणि नंतर आम्ही आमचं सांगू. काल फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने एक म्हणजे ओबीसींना एक स्पष्टीकरण व्हावं असं वक्तव्य केलं. ते म्हणाले की ओबीसींचा जोपर्यंत भाजप सत्तेत आहे ओबीसींचं कुठलंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही आणि गरज भासली तर आम्ही निर्णयाचा पुनर्विचारी करू आणि त्यासाठी वाटल्यास श्रेष्ठींपर्यंतही जाण्याची माझी वैयक्तिक तयारी आहे, पक्षश्रेष्ठींकडे जाण्याची. नाही, आम्ही सुद्धा वारंवार तेच म्हणतोय. बघा की मी तर 3 दिवसापासून सांगतो आहे की 25 आणि 26 तारखेला जे काही शासन निर्णय आणि राजपत्र सरकारने निर्गमित केलं आहे त्याच्यामध्ये ओबीसीचं कुठेही नुकसान झालेलं नाही. पण आजही मी या मतावरती ठाम आहे की ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसत आहे किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकार मानसिकतेमध्ये आहे, त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून आणि इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून या राज्यातील घराघरातल्या ओबीसीच्या माणसाला व्यक्तीला बाहेर काढून ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघ कटिबद्ध आहे. म्हणजे आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. सर, सध्या जी स्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावर आता सगळेजण बिहारमध्ये एक जातनिहाय जनगणना झाली होती तो मुद्दा विसरलेले आहे. कुठेतरी सध्याच्या सगळ्या अडचणीच्या प्रसंगी तोच एकमेव मार्ग असू शकतो का पुढे सगळं स्पष्ट क्लिअर होण्यासाठी? नक्कीच. आणि त्याकरताच म्हणून आता काल आमचं जे काही हे आंदोलन होतं त्याचं हे झाल्यानंतर आणि माझ्या जेव्हा लक्षात आलं की आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, आता उद्यापासनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे बिहार राज्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलनाची सुरुवात आम्ही उद्यापासून करतो आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे उद्या सकाळी 8:30 वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवरून रथयात्रा निघेल आणि ती रथयात्रा नागपूर जिल्ह्याच्या गावागावामध्ये जाऊन आम्ही याचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ते होणार आहे आणि 7 तारखेला चंद्रपूर येथे भव्य मोर्चाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे आणि पुढचं हळूहळू टप्प्याने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा फिरवणार आहोत. काल विजय वडेट्टीवारांनी पण आपण जे भूमिका घेत आहे त्याबद्दल भाष्य केलं जातं. तुम्ही अशी भूमिका का घेत आहेत हे मला माहीत नाही, अशा पद्धतीने ते एक वक्तव्य त्यांनी केलं. नाही, मी माझी भूमिका का घेत आहो मी स्पष्ट करतोय ना भैया. मला कुठल्या तरी तज्ज्ञ व्यक्तींनी शब्द वापरतो मी इथे,
मला समजून सांगावं की या 2 GR मधल्या या शब्दामुळे ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं आहे. या मताशी मी जेव्हा सहमत होईल मी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होईल. मी माझ्या समाजाची दिशाभूल करू शकत नाही. मी तर म्हटलं नाही, GR म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं यश आहे. आम्ही जो संघर्ष केला, आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू दिलेला नाही, हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं यश आहे. मग जेव्हा आमच्या संघर्षाला यश मिळालं मग त्याचा विरोध कशाकरता करायचा हा प्रश्न माझ्यापुढे उपस्थित.